भारत म्हणून जे संडास बाथरूम आलं होतं त्याचे सुद्धा 12,000 रुपये शासकीय अधिकाऱ्यांनी खाल्लेले आहेत। सर्वसामान्यापर्यंत आलेलं संडास जे आहे ते सुद्धा या लोकांना पुरलेलं नाही। तर ह्या भाजपविषयी आम्हाला असं काही बोलूच वाटत नाही। आमच्याकडे एकही योजना पोहोचलेली नाही, कारण की ही फक्त तुम्ही अर्ज केला होता, अर्ज केलेले आहेत, पण ते सरळ अधिकारी मध्ये आमच्याकडे आणि त्याचा GR आला नाही। माझ्यापर्यंत त्यांची कवडी बी आलेली नाही। काँग्रेसला कदरून लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं, परंतु भारतीय जनता पक्ष हा तर काँग्रेसपेक्षा बी दरिंदर निघाला। सर्व जनतेने लायकी दाखवून द्यावी हीच माझी या ठिकाणी सर्वांना विनंती। म्हणजे एकदम बाजार आहे, काहीच खरं नाही। मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जनतेचा जाहीरनामा या सदरामध्ये आपण बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये आहोत आणि बीड जिल्ह्यातली जी जनता आहे या ग्रामीण भागातील जनतेला नेमकं काय मिळालं काय मिळालं नाही हे आपण आता जनतेकडूनच जाणून घेऊ। माझ्याबरोबर काही या ठिकाणी नागरिक आहेत। काय वाटतं भाऊ, या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेला नेमकं काय मिळालं, तुमच्यापर्यंत काय आलं, काय वाटतंय, काय सुविधा तुम्हाला मिळाल्या, काय सांगता येईल? भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्वच्छता भारत म्हणून जे संडास बाथरूम आलं होतं त्याचे सुद्धा 12,000 रुपये शासकीय अधिकाऱ्यांनी खाल्लेले आहेत। त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त सांगायची आवश्यकता नाही असं मला वाटतं। सर्वसामान्यापर्यंत आलेलं संडास जे आहे ते सुद्धा या लोकांना पुरलेलं नाही। त्याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, मुख्यमंत्री असतील आणि पंतप्रधान असतील। आज ग्रामीण भागामध्ये सुशिक्षित रोजगारी एवढी बेमाप वाढलेली आहे की युवकांच्या हाताला काम नाही आहे, व्यसनाधीन लोक झालेत। 2014 पासून आजपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट भरती, राज्य शासनाची भरती, आरोग्य भरती, पोलीस भरती, आर्मी भरती या कुठल्याही भरतीवर भाजपांनी आत्तापर्यंत शब्द काढून घेतलेली नाही आहे किंवा त्याच्यावर त्यांचं कसलंही स्टेटमेंट नाही आहे। मी एक सर्वसामान्य ग्रामीण भागातला नागरिक म्हणून BA फर्स्ट इयर इंजिनिअरिंग झालेला मुलगा 100 जागेवर प्रयत्न केले असता कुठंही नोकरी लागली नाही। आज माझं वय संपून गेलेलं आहे। असे हजारो तरुण या बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पडलेले आहेत आणि भाजप सरकार म्हणतं आहे की बाबा 400 पार। तर हे 400 पार तुमची निवडून तर येणार नाहीत, पण तुम्ही निवडून आल्याच्या नंतर 400 पारच्या वरी पेट्रोल करताना असा मला एक आत्मविश्वास आहे किंवा या भाजप सरकारवर माझी एक जहिरीली टीका आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये हितून मागं ज्यांनी आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन, पक्षाचं नाव घेऊन जे जुमलेबाज केला यांना सर्व जनतेने लायकी दाखवून द्यावी हीच माझी या ठिकाणी सर्वांना विनंती। ग्रामीण भागातील जी जनता आहे त्यांचे जे मत होतं आपण जाणून घेतलं। ग्रामीण भागातील रोजगाराची ज्या संधी आहेत त्या रोजगाराच्या संधी नाहीत, त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार या ठिकाणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। काय वाटतंय, काय सांगता येईल, काय तुमच्या समस्या सध्या तुम्हाला काय सांगता येईल? चष्मा काढा। आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता ह्या भाजपविषयी आम्हाला असं काही बोलूच वाटत नाही। इतके आम्ही ह्याच्यावरती नर्वस झालेलो आहोत। त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, त्यांना खूप आम्ही अपेक्षेने हेतून मतदान करत आलो, पण यापुढे त्यांचं नाव घेण्याची सुद्धा आमची अशी इच्छा नाही। कारण त्यांनी जे काय हाल केलं आता सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे, त्याच्यामुळं आता मी सांगावं एवढं काय मला असं वाटत नाही। काय काय सुविधा तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचल्यात? शासन म्हणते आम्ही ह्या सुविधा दिल्या, शेतकऱ्यांना 2,000 रुपये प्रतिमाह दिलं जात असल्याचं शासन सांगते। 3 महिन्याला 2,000 रुपये देत आहेत, मात्र काय तुमच्या पुढे सध्या समस्यात काय सांगताय? पण मला काय म्हणायचं आहे, त्यांनी शेतकऱ्यांना दिलं का नाही दिलं? आता माझ्याकडे शेतीच नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे तर काय पोहोचलेलं नाही, त्याच्यामुळे मी तर काही सांगू शकत नाही। पण मी एक मोलमजूर म्हणून त्यांनी मला काय दिलं तेच त्यांनी जनतेला सांगावं। काय दिलं, काय आलं तुमच्यापर्यंत? माझ्यापर्यंत त्यांची कवडी बी आलेली नाही, त्याच्यामुळे आता मी काय सांगू त्यांचं काय आलं आहे म्हणून। नक्कीच आपण त्यांच्या समस्या जाणून काय वाटतंय, काय तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्हाला काय मिळालं? ही आपल्या शेतकऱ्यासाठी तर काही सध्या भेटलेलं नाही, आणि भेटलेलं नाही म्हणण्यापेक्षा ह्यांचे फक्त आश्वासन आलेले आहेत। आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी एक जे नागपूरला जी सभे बोलले होते मोदी साहेब 2014ला की स्वामीनाथन आयोग लागू करू आणि तुमचं शेतीमालाचं दुप्पट ही करू, पीक कर्ज करू किंवा नफा करू, पण ती तर सोडा, पण शेतकऱ्याचे एवढे हाल केलेत की जी पीक एवढं मतर केलेलं आहे की पीक जी बियाणं करायचं असते ती चौपट केलेलं आहे, आणि जी पिकाचा माल असतो पिकाचा माल स्थिर ठेवलेला आहे। पहिलं जी 4-4.5 हजार होतं ते आता 3,400 भाव सोयाबीनला केलेला आहे, आणि कापसाला जे 8-9 हजार भेटत होतं ती 6 हजाराच्या पुढे नाही। आणि जरी आता जरी देत असते पण आता सगळ्या शेतकऱ्याचा माल जे आहे
ती व्यापाऱ्याच्या गचेत गेलेला आहे आणि व्यापाऱ्याने काय केलेलं ती साठवून मुद्दाम ठेवलेलं आहे. कारण की ज्यावेळेस ही शासन भाव वाढवून त्यावेळेस म्हणजे ही सरकार जी मला सांगण्याचे एक तात्पर्य आहे की सरकार जे आहे ते फक्त उद्योगपतीचं आहे. सरकार ही शेतकऱ्याचं बी नाही, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या अनेक योजनांच्या घोषणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासन करते. किती घोषणा तुमच्यापर्यंत योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? शेतकऱ्याच्या घोषणा इतक्या योजना आलेल्या आहेत, फक्त ती मोबाईलवर आलेल्या आहेत. पण ज्यावेळेस मागणी करायला गेलो ती मध्ये तुमचा GR आलेला नाही. GR आल्यानंतर तुम्हाला देऊ ह्याच्यामुळं आजपर्यंत म्हणजे मी स्वतः एक सुशिक्षित असल्यामुळं मी त्याच्यावर अधिकाऱ्याशी चर्चा केली. ती म्हणजे तुमचा GR आल्याच्या नंतर मिळून पण ही अशी एकही योजना आली नाही. महाडीबीटी कृषी विभागाकडून महाडीबीटी सारखं पोर्टल या ठिकाणी चालू आहे. त्या पोर्टलवर अनेक योजनांचा आपण अर्ज केल्यानंतर ती योजना आपल्यापर्यंत पोहोचली जाते. मात्र तुमच्यापर्यंत काय पोहोचलं काय सांगता येईल? आमच्याकडे आणि एकही योजना पोहोचलेली नाही. कारण की ही फक्त तुम्ही अर्ज केला होता? अर्ज केलेले आहेत, पण ते सरळ अधिकारी मध्ये आमच्याकडे आणि त्याचा GRच आला नाही. ही ज्यावेळेस GR येईन त्यावेळेस आम्ही तुम्हाला देऊ, ही त्यांची भावना आहे. आणि दुसरी गोष्ट 2000 रुपये जे शेतकऱ्याला देतो म्हणतात, ती 2000 सध्या फक्त लालीपाप आहे. ती काय कुणाला मिळाले नाहीत. जे फक्त ठराविक त्यांचे BJPचे जे कार्यकर्ते असतील त्यांनी मिळाले असतील, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटलेलेच नाहीत. ही पण खंत आहे. नक्कीच आपण शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी जाणून काय वाटतंय, काय सध्या तुमच्या ग्रामीण भागामध्ये काय समस्या त्या काय सांगता येईल? ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे शेतीला पाणी नाही, शेतीमालाला योग्य असा भाव नाही. त्याचबरोबर लाईट जी काय शेतकऱ्याला लागती शेतीसाठी ती पण टायमाला मिळत नाही. अशा अनेक समस्या आहेत. त्याच्यामुळे शेतकरी हा समस्यांनी ग्रस्त झालेला आहे. आणि जे असं 2019 किंवा 14-9ला म्हणजे काँग्रेसला कदरून लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं, परंतु भारतीय जनता पक्ष हा तर काँग्रेसपेक्षा बी दलिंदर निघाला. ही वास्तविकता आज तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेलात तर लोकांच्या बोलण्यातून तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामुळं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे अपयशी ठरलेलं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या ज्या अनेक योजना काँग्रेसच्या काळामध्ये ज्या चालू होत्या त्या ह्यांनी बंद केल्या, चिचकट योजना करून टाकल्या. रोजगार हमीसारख्या योजनेच्या माध्यमातून ज्या फळबागा वगैरे लागवडी आहेत या तुम्ही शेतकऱ्यांना विचारा, ह्याचे मोस्टर निघले का नाही निघले का, काय होतंय. 3-3 वर्ष निघून गेले तरीही 1-1 वर्षसुद्धा अनुदान रोजगार हमीचं शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत नाही. मोस्टर एकतर निघतच नाही, निघलं तर 6-6 महिने पैसे पडत नाहीत. अशी परिस्थिती म्हणजे एकदम चुत्याचा बाजार आहे, काहीच खरं नाही. म्हणजे प्रोग्राम टोटल जी काय त्यांची काय सिस्टीम आहे, सिस्टीम ही सगळ्या फ्लॉप सिस्टीम आहे असं आम्हाला वाटते. काय शासनाने घोषणा केलेल्या ज्या आहेत त्याच्यापैकी काही योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? शासनाने अनेक योजनाच्या घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र त्याचा कसलाही लाभ होत नाही. कारण की त्या योजना जितक्या किचकटत की त्या शेतकरी घेऊ शकत नाही अशा योजनात. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या हिताच्या जे शेतकरी संघटना मागण्या करतात त्या योजना ही देत नाहीत. काहीतरी वेगळंच. आता मधल्या काळामध्ये ते शेतकरी विरोधी कायदे आणले होते, ते लोकांनी मागितले नव्हते तरी पण त्यांनी आणले. नंतर आता पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बाउंड्रीवर जाऊन त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. नंतर जवळजवळ 800-900 शेतकऱ्यांचा जीव घेतल्यानंतर ते कायदे त्यांनी वापस घेतले. म्हणजे विनाकारण जे मागते ते देत नाहीत. एकीकडे भाजप सरकार म्हणतं की हे जे आंदोलन आहे ते तिथल्या सरकारनं उभा केलेलं होतं, काय वाटतं? नाही, सरकारचा काही संबंध नाही. शेतकऱ्यांना त्या योजना योग्य वाटत नव्हत्या म्हणून शेतकरी त्या योजनेच्या विरोधामध्ये किंवा त्या कायद्याच्या विरोधामध्ये तिथं आंदोलनासाठी दिल्लीच्या बाउंड्रीवर बसले होते. परंतु भारतीय जनता पक्षाच्या आणि ह्या मोदी सरकारनं अक्षरशः शेतकऱ्यांना ते एखाद्या हिरोईनला भेटायला त्याला टाईम आहे मोदीला, परंतु शेतकऱ्याला भेटायला त्याला टाईम नाही. बॉर्डरवर खिळे ठोकणे, कुठं पाणी त्या शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचं प्रेशर मारणे, अश्रू ते नाही का अश्रू त्या नळकांड्या फोडणे किंवा शेतकऱ्याला ज्या ना ते त्रास त्यांनी दिला आहे त्याचा बदला नक्कीच शेतकरी ह्या लोकसभेमध्ये घेणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीला घरी बसविल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही असं मला नक्कीच जनतेच्या ज्या आहेत त्या समस्या आहेत आणि सर्वसामान्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. काय वाटतंय तुम्हाला, काय सांगता येईल तुमच्या समस्या काय आहेत आणि ह्या जी समस्या आहेत शासनाने ज्या योजना दिलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का? काय वाटतं, काय आहे तुमच्या? शासनाने गोरगरिबांसाठी आणि ग्रामीण भागासाठी खूप अशा चांगल्या योजना राबवल्या. त्या योजना संडास स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत संडास असेल, वृक्षारोपण असेल, सौर पंप योजना असेल, ग्रामीण भागातील विद्युत योजना असेल, या चांगल्या गोष्टी अशा राबवल्या.
परंतु ह्या भारतीय जनता पार्टीनं ह्या योजनांचा असा बाजार मांडला, जसं शब्दांचा बाजार, व्यापारी जसा दगड जरी विकलं बोलणाऱ्याचे हुलगे विकतात, पण जे गप बसणाऱ्याचे गहूसुद्धा कोणी घेत नाही, त्याप्रमाणे ह्या भारतीय जनता पार्टीनं एक शब्दाचा बाजार मांडला. जसं की असं एक शब्द काढायचा बाहेर की जसं की सौर योजनाचं नाव काढायचं आणि सगळ्या लोकांनी फॉर्म घ्यायचे, विकत घ्यायचे, त्या ह्याच्यावरती सेवा केंद्रावरती जायचं आणि अक्षरशः त्या सेवा केंद्रावरती फॉर्म भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून 5-5 हजार रुपये लुटण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर फळबागा असतील, फळबागांचे असं योजनांचं नाव द्यायचं, ती शेतकऱ्यांच्या जसं काय खिशातच गेली आणि फळबागेसाठी फाईल भरायची. या शेतामध्ये मराठवाड्यामध्ये प्यायला पाणी नाही, परंतु फळबागासाठी फाईल देतो म्हणून शेतकऱ्यांकडून 20-20 ते 25-25 हजार या पंचायत समितीतल्या अधिकाऱ्यांना घेण्याचं काम केलेलं आहे. ह्या शेतकऱ्यांच्या योजना असतील, ज्याला मागेन त्याला विहीर दिला जातो, त्या विहिरीची फाईल घेतात, फाईली गोळा करतात, विहिरी खांदायला लावतात आणि पैसे त्यांना टाकत नाहीत. तो शेतकरी व्याजाचे पैसे काढून विहिरी खांदतो आणि त्याला व्याज बरोबर बेजार होतो. 2-2 वर्ष लोकांचे झालं, ते पैसे मिळालेले नाहीत. ह्या फेकू सरकारनं शेतकऱ्यांना मातीत टाकण्याचं काम केलेलं आहे. सोयाबीनला भाव देतो, शेतकऱ्यांना आश्वासन केलं होतं तर आम्ही स्वामीनाथनसारखं शेतकऱ्यांच्या मालाचा भाव डबल करू, परंतु ज्या 2014मध्ये सोयाबीनला 4,000 रुपयाचा भाव होता आणि आजही सोयाबीनला 4,000चा भाव आहे. मग ह्यांना विचारला प्रश्न तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सांगतात काँग्रेसने लई मोठं काम केलं होतं का? हो रे बाबा, त्या काळात 400 रुपयाला भाव सोयाबीन, 4,000चा भाव सोयाबीनला होता, परंतु 1,500 रुपयालाच एक बियाची बॅग भेटत होती. आज 4,000 रुपयाला बियाची बॅग भेटते, 500 रुपयाला खताची बॅग भेटायची, आज 2,000 रुपयाला खताची बॅग भेटते. याचाही देखील, परंतु त्याच काँग्रेसच्या नावावरती दांबोड्या टिपटून आजही लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे भारतीय सरकार करतं, भारतीय BJP सरकार करते. याचा कुठंतरी आम आदमी, शेतकरी, आम माणसं, आम जनता ही त्याचा निषेध नोंदवत आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये दाखवून देणार आहे. नक्कीच आपण त्यांच्या ज्या समस्या आहेत या ठिकाणी जाणून घेतल्यात. मात्र ग्रामीण भागातील ज्या पायाभूत सुविधा या सर्वसामान्य शेतकऱ्यांना असतील, जे ग्रामीण भागात जे नागरिक वास्तव्यास राहतात त्यांना त्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. अनेक रस्त्याची जी अडचणी आहेत, रस्तेसुद्धा देखील ग्रामीण भागात जायला नाहीत. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवर आहेत आणि बीड जिल्ह्यात एकूणच जी परिस्थिती आहे ती आता आपण ह्या ग्रामीण भागातील जनतेकडून जाणून घेतली. त्यामुळे सरकार याच्यावर काय पावलं उचलतं हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.